डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमध्ये 3 थिअरम्स आहेत महत्त्वाचे. ते एकत्रित मी घेणार आहे. 3 थिअरम्स टुगेदर म्हणून त्याला मी म्हणलेलं आहे. पहिला जो थिअरम आहे तो आहे कॉम्पोजिट फंक्शनचा थिअरम आहे. या कॉम्पोजिट फंक्शनच्याच थिअरमला चेन रूल असं देखील म्हणतो आपण. दुसरा थिअरम आहे इनव्हर्स फंक्शनचा आणि तिसरा आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा. म्हणजे प्रत्येक वर्षी कुठला ना कुठला एक थिअरम नेहमी विचारला जातो, त्यामुळे या तिन्ही थिअरम्सना फार महत्त्व आहे. हा जो आहे f dash of x is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon x plus h minus x. म्हणजे काय, शक्यतो हा x आणि x कॅन्सल होऊन नुसताच h राहतो खाली, त्यालाच आपण डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल असं म्हणलेलं आहे. आणि हा प्रकार आपण 11वी मध्ये बघितलेला आहे. तर थोडंसं नोटेशन मध्ये आता बदल करतोय आपण. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतो तर चेंज इन f of x. हा f of x आहे, त्याच्यामध्ये थोडा बदल होऊन काय होतो f of x plus h होतो. तर हा जो वरचा जो भाग आहे तो f of x मध्ये असलेला बदल आहे आणि खालचा जो भाग आहे तर x चं रूपांतर x plus h मध्ये झालेलं आहे, त्यामुळे x मध्ये झालेला बदल आहे. त्यामुळे याच गोष्टीला आपण चेंज इन f of x अपॉन चेंज इन x असं म्हणतो. खरं तर डेरिव्हेटिव्हची बेसिक डेफिनेशन आहे तर रेट ऑफ चेंज. तर या चेंजेसचा जे काही डिव्हिजन आहे, डिव्हिजन म्हणजेच रेट, त्यालाच आपण काय म्हणतो डेरिव्हेटिव्ह. म्हणून f dash of x हा दिला गेलेला आहे चेंज इन f of x अपॉन चेंज इन x. त्याला थोडंसं मॉडिफाय करून आपण लिहितो. आता f of x लाच आपण y असं लेटर शक्यतो देत असतो की y इज इक्वल टू f of x हे लेटर आपण असाइन करत असतो. त्यामुळं f of x म्हणायच्या ऐवजी आता मी त्याला म्हणणार आहे y, आणि चेंज या शब्दाच्या ऐवजी त्याला काय म्हणणार आहे तर स्मॉल इन्क्रिमेंट इन y. म्हणजेच काय, चेंज इन y डिवायडेड बाय चेंज इन x. तर हा जो चेंज इन y आहे, आता सध्या कितीना चेंज होत होता, हा x आहे. x मध्ये कितीना बदल झालेला आहे, h ने बदल झालेला. हा इथं देखील f of x होतं, f of x चं बदलून काय झालंय f of x plus h झालेलं आहे. म्हणजे h ने बदलत होता तो. तसा आता h च्या ऐवजी आपण एक सिम्बॉल घेणार आहे, तो म्हणजे डेल्टा. याला डेल्टा म्हणायचा. डेल्टा y म्हणजे y मध्ये थोडा झालेला बदल, त्याला डेल्टा y म्हणणार. आणि x मध्ये थोडा झालेला बदल त्याला काय म्हणतो आपण डेल्टा x असं म्हणतो मी. तर वर जो होता त्याच पद्धतीनं बघा बरं का. तर हा f of x च्या ठिकाणी मी काय लिहिलेला आहे y, या x च्या ठिकाणी x ॲज इट इज आहे. फक्त इथं जो h होता आणि इथं जो h होता, आता नुसताच h न म्हणता आपण त्याला y मध्ये झालेल्या बदलाला डेल्टा y असं म्हणलेलं आहे आणि x मध्ये झालेल्या बदलाला हा x तसाच आहे डेल्टा x असं म्हणलेलं आहे. सेम आहे हा फॉर्म, हे आणि हे वेगळं नाही आहे, हे एकच आहे, फक्त वेगळ्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. इथं f चा वापर करून लिहिलेला आहे, इथं f चा वापर न करता y चा वापर केलेला आहे आणि y च्या स्वरूपामध्ये त्याला लिहिलेलं आहे. आणि इथं काय होतं h टेंड्स टू 0. h म्हणजेच कोण होता खालचा, h म्हणजे x मध्ये झालेला बदल, म्हणून इथं x मध्ये झालेला बदल म्हणजेच डेल्टा x टेंड्स टू 0 या पद्धतीनं त्याला लिहिलेलं आहे. पुढे जाऊन मग मी हा y आणि हा y कॅन्सल करू शकतो, हा x आणि हा x कॅन्सल करू शकतो. सो मला त्याचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने मिळेल की लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. आणि यालाच आता हे जे वाकडे आहेत त्याला सरळ करता येतं इथं, आणि त्याचं होतं मग dy बाय dx. तर dy बाय dx म्हणजेच f dash of x हे आपल्याला माहित होतं. डेफिनेशन ऑफ f dash of x बाय फर्स्ट प्रिन्सिपल आणि डेफिनेशन ऑफ dy बाय dx बाय फर्स्ट प्रिन्सिपल, दीज टू थिंग्स आर सेम. हा सगळा सेम, सगळा एकच प्रकार आहे, फक्त इथलं नोटेशन आणि इथल्या नोटेशन मध्ये थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. कारण जे थिअरम्स आपण बघणार आहोत त्या थिअरम्स मध्ये आपण हे नोटेशन्स न वापरता आपण हे नोटेशन्स वापरणार आहे. आता ह्या दोन नोटेशनचा वापर करणार आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर या पूर्ण स्लाइड मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इफ y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे y चा जर विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काढायचा झाला तर तो काय असतो, देन dy बाय dx इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x. आणि एकदम साध्या सोप्या मराठीच्या भाषेत समजून घ्यायचं तर हे जे वाकडं आहे असं जे डेल्टा डेल्टा आहे त्याचं रूपांतर d मध्ये होत आहे. म्हणजे वाकडं असलेलं सरळ होणार कधी, ज्यावेळेस मी लिमिट घेतो when delta x tends to 0. या पद्धतीने ज्यावेळेस मी त्याचं लिमिट घेतो then it becomes dy by dx. आणि मग आता थिअरम्स कडे वळतो मी. आता प्रत्येक थिअरम हा जो आहे तो dy by dx साठीच आहे हा थिअरम. तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्यांनी, तर dy by dx इज इक्वल टू dy by du आणि इंटू du by dx. हाच तो आपला कॉम्पोजिट फंक्शन साठी ज्याला आपण चेन रूल असं म्हणतो, हा एक थिअरम आहे, पहिला थिअरम जो आहे.
दुसरा थेरम मी सांगितल्याप्रमाणे हा इनव्हर्स फंक्शनसाठी असलेला थेरम. तो काय होता थेरम, तर dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन dx बाय dy. किंवा यालाच असं देखील लिहू शकतो, हे dy बाय dx इकडे घेऊन हे dx बाय dy इथे लिहू शकतो आपण, म्हणजे dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. तर दोन्ही फॉर्म बरोबर आहेत. पुस्तकामध्ये dx बाय dy इथं असलेला फॉर्म दिलेला आहे, तोच फॉर्म आपण पुढे वापरूया. आणि तिसरा जो आहे थेरम तो पॅरामेट्रिकचा थेरम आहे, तो म्हणजे dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. कॉम्पोजिट फंक्शन साठी एक भाग. आता या कंप्लीट स्क्रीन मध्ये थोडंसं तुम्हाला लहान अक्षरात दिसेल, पण मी तिन्ही थेरम्स एकाच वेळेस घेणार आहे. कॉम्पोजिट फंक्शन, इनव्हर्स फंक्शन आणि पॅरामेट्रिक फंक्शन. कारण नाही का तीनही थेरम मध्ये बरीचशी समानता आहे. नंबर ऑफ स्टेप्स जवळपास प्रत्येक थेरम मध्ये समान आहेत. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस या थेरम मध्ये काहीतरी होईल पहिल्या थेरम मध्ये, सेम पद्धतीने दुसऱ्या थेरम मध्ये बदल होतील, सेम पद्धतीने तिसऱ्या थेरम मध्ये बदल होतील. इफ y इज इक्वल टू f of u is differentiable function of u and u is equal to g of x is differentiable function of x, then y is equal to f of g of x is differentiable function of x and dy by dx is equal to dy by du into du by dx. म्हणजे थोडक्यात हे y हा u चा डिफरन्शिएबल फंक्शन असल्यामुळे पहिल्यांदा मला dy बाय du काढावा लागेल आणि मग u हा x चा फंक्शन असल्यामुळे मग du बाय dx काढावा लागेल. आणि या दोघांचा गुणाकार केल्यानंतर मला काय मिळणार आहे, dy बाय dx. इनव्हर्स फंक्शन त्याचं स्टेटमेंट बघा की y इज इक्वल टू f ऑफ x. y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x अँड x इज इक्वल टू, आता y जर f ऑफ x लिहिला असेल तर x ला कसं लिहिताय, हा f इकडच्या बाजूला जाईल आणि तो म्हणजे f इनव्हर्स होईल. म्हणजे इथं इनव्हर्स फंक्शन एक्झिस्ट झालेला आहे f चा. x इज इक्वल टू f इनव्हर्स ऑफ y असं आलेलं आहे. आणि x हा इनव्हर्स फंक्शन जर एक्झिस्ट होत असेल तर x हा देखील डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y असतो. म्हणजे जर y चा विथ रिस्पेक्ट टू x ने डेरिव्हेटिव्ह घेता येत असेल तर x चा देखील विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घेता येतो. हाच तो थेरम सांगतो आपल्याला. आणि त्या थेरमच्या म्हणण्याप्रमाणे इथं सुरुवात बरं का, इथं dx बाय dy ने केलेले, dy बाय dx ने नाही. ही फक्त थोडीशी लक्षात घ्या बाब. बाकीचा प्रकार सेम आहे. इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आणि साहजिकच हे डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे dy बाय dx हे काय असणार आहे, नॉन झिरो असणार आहे. कारण डिनॉमिनेटर मध्ये शून्य कधीच येत नाही. पुढचं स्टेटमेंट आहे ते म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शनचं. ते काय आहे ते बघा की इफ x इज इक्वल टू f ऑफ t, म्हणजे x हा फंक्शन ऑफ t आहे आणि y देखील सम फंक्शन ऑफ t g ऑफ t दिलेला आहे, आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t, so that y is differentiable function of x. आता x हा फंक्शन ऑफ t आहे, y हा फंक्शन ऑफ t आहे आणि y हा कसा आहे, फंक्शन ऑफ x देखील आहे. then dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. आणि इथं देखील डिनॉमिनेटरची टर्म आहे, नॉन झिरो टर्म आहे. आता पूर्ण थेरम, तीनही थेरम नीटपणे समजावून घ्या. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल एक एक थेरम घ्यायच्या ऐवजी तीन तीन थेरम का घेतलेत सरांनी एकाच पानावर. तिन्ही थेरम एकदम केल्यामुळे नाही का प्रत्येक थेरम लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. तीनही थेरमचे प्रूफ हे एकदम सुरुवात करतोय मी. आता टेक्निक समजून घ्या प्रत्येक थेरम प्रूफ करताना, कारण सगळं त्यांनी तिथंच दिलेलं आहे थेरम मध्ये, तेच वापरायचं आणि त्या पद्धतीनेच ते प्रूफ करायचंय. आता एकदम सुरुवातीचा भाग. आता पहिल्या थेरम मध्ये व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत ते बघायचं. तर इथं दिसतंय y हा एक व्हेरिएबल आहे, x हा एक व्हेरिएबल आहे आणि u हा एक व्हेरिएबल आहे. पहिल्या थेरम मध्ये हे तीन व्हेरिएबल आहेत, y, x आणि u. हे तिघांचा उल्लेख पुढे करायचा आणि काय लिहायचं, तर लेट डेल्टा y, डेल्टा x and डेल्टा u be increments in y, x and u respectively. आता साहजिकच आहे हे जे d आहे त्याचं रूपांतर मी काय केलेलं आहे डेल्टा मध्ये, कारण इन्क्रीमेंट लिहित असताना आपण डेल्टा मध्ये लिहितो. त्यामुळे पहिल्यांदा काय बघायचं, तर तीन व्हेरिएबल्स बघितले आणि तिन्ही व्हेरिएबल्स साठी इथं काय लिहिलेत, इन्क्रीमेंट्स लिहिले इन y, x and u रिस्पेक्टिव्हली. आता याच पद्धतीनं मी डायरेक्टली दुसऱ्या स्टेटमेंट कडे वळतो. या स्टेटमेंट मध्ये, दुसऱ्या थेरम मध्ये आता इथं असलेले किती व्हेरिएबल्स आणि कोणते कोणते व्हेरिएबल्स आहेत इथं देखील बघा. x आणि y हे दोनच व्हेरिएबल असल्यामुळे मी इथं देखील अशी सुरुवात करणार
लेट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय बी इन्क्रिमेंट्स इन वाय अँड एक्स रिस्पेक्टिव्हली. आता सिमिलरली या तिन्ही थिअरम्स मध्ये एकदम सारखेपणा आहे, म्हणून आता तिसऱ्या थिअरम कडे पण जाऊ आणि तिथं काय लिहिणार आपण तेही लक्षात देऊ. तर तिसऱ्या थिअरम मधले व्हेरिएबल आहेत एक्स वाय आणि टी. आता इथे देखील त्याच पद्धतीने स्टेटमेंट करणार आहे मी की लेट प्रत्येक जे काही व्हेरिएबल आहेत त्याला प्रत्येकाला डेल्टा लावायचा. लेट डेल्टा वाय, डेल्टा एक्स अँड डेल्टा टी बी इन्क्रिमेंट्स इन वाय एक्स टी रिस्पेक्टिव्हली. आता तिन्ही थिअरमचं पहिलं स्टेटमेंट प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे. आता काय करायचं बघा, हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट ऍज इट इज वरचं उचलून डायरेक्टली खाली लिहायचं. फक्त एक काळजी घ्यायची आहे, त्या प्रत्येक डी जो उभा स्ट्रेट आहे त्याला वाकडं करायचं आणि डेल्टा मध्ये रूपांतर करायचंय. त्यामुळं हे स्टेटमेंट पूर्णपणे मी डी चं स्टेटमेंट डेल्टा मध्ये लिहिलेलं आहे, पूर्णपणे ऍज इट इज लिहायचंय. देअरफॉर म्हणलेलं आहे. पण इथं देखील हे जे डी चं स्टेटमेंट आहे ऍज इट इज डेल्टा मध्ये, ऍज इट इज, काही बदल नाही. आणि इकडच्या बाजूस जे आहे ते सगळंच पूर्णच्या पूर्ण स्टेटमेंट, मी जे काही डी मधलं स्टेटमेंट आहे ते सगळं स्टेटमेंट कशामध्ये लिहिलेलं आहे, डेल्टा मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक थिअरमच्या 2-2 ओळी प्रत्येकाच्या लक्षात आलेल्या आहेत. काय केलेलं आहे, डी चं स्टेटमेंट घेतलेलं ऍज इट इज डेल्टा मध्ये ते लिहिणे. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये, पहिल्या थिअरमचं एकदम शेवटचं शेपूट जे आहे, शेपूट याला म्हणणार मी, म्हणजे हे शेवटची टर्म आणि शेवटच्या टर्म मधलं देखील खालची टर्म, ते जे शेपूट आहे प्रत्येकाचं शोधायचं. याचं शेपूट कोण आहे, एक्स आहे याचं शेपूट. तर त्यामुळे मी काय करणार आहे, शेपूटसाठी नाही का, तर इथं लिहिणार आहे टेकिंग लिमिट ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0. तर या थिअरम मधल्या या स्टेटमेंट मधलं शेपूट आहे एक्स, तर मी लिमिट कशाने घेणार, त्या शेपूटचा विचार करायचा आहे, डेल्टा एक्स टेंड्स टू 0 नि लिमिट घ्यायचं याचं. आता मला दुसऱ्या थिअरम मध्ये असलेलं शेपूट सांगा काय आहे. या स्टेटमेंट मध्ये असलेला ही सेकंड टर्म मध्ये देखील सगळ्यात खाली कुठली टर्म आहे, तर dx. तर या x ला मी शेपूट म्हणणार आहे इथं. तर त्यामुळे हे शेपूट असल्यामुळे इथं देखील टेकिंग लिमिट ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घेणार. आणि आता तिसऱ्या थिअरमचं शेपूट काय ते सांगा, टी आहे. ते टी हे त्याचं शेपूट असल्यामुळे इथं मी काय करणार आहे, लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 हे घेणार आहे. म्हणजे तिन्ही थिअरम मध्ये असलेला बदल प्रत्येकाला समजत असेल. पहिल्या 2 ठिकाणी डेल्टा एक्स आणि डेल्टा एक्स होते, इथं आणि इथं डेल्टा एक्स होते, आणि दुसऱ्या थिअरम मध्ये डेल्टा टी टेंड्स टू 0 आहे. हा बदल प्रत्येकाला लक्षात आलेला असेल. आता पुढे बघा, आता प्रत्येक ठिकाणी काय लिहिलेलं आहे, मी लिमिट लिहिलेलं आहे. लिमिट म्हणजे मला दोन्हीकडे लिमिट घ्यावं लागणार. या दोन्ही बाजूस लिमिट, इथे देखील या दोन्ही बाजूस लिमिट आणि इथे देखील या दोन्ही बाजूस लिमिट. तर आता पुढच्या पानाकडे वळतोय मी, फक्त दोन्ही बाजूचं लिमिट घेतलंय, दुसरीकडे देखील दोन्ही बाजूचं लिमिट घेतलेलं आहे, ऍज इट इज घेतलेलं आहे. म्हणजे हे जे काय स्टेटमेंट आहे या स्टेटमेंटचंच लिमिट घेतलेलं आहे बरं का. इथल्या स्टेटमेंटचं आणि इथल्या स्टेटमेंटचं प्रत्येक ठिकाणचं लिमिट घेतलेलं आहे. नुसतं लिमिट लिहिलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण म्हणलं होतं, पहिल्या ठिकाणी डेल्टा एक्स टेंड्स टू 0, दुसऱ्या ठिकाणी डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आणि तिसऱ्या ठिकाणी डेल्टा टी टेंड्स टू 0, या पद्धतीने लिमिट घेतलेलं आहे. आता प्रत्येक ठिकाणी लिमिट घेतल्यानंतर पुढे काय करायचं, एक लिमिट मध्ये सिम्प्लिफिकेशन करायचं. काय सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे इथं बघा. आता इथं लिमिट 2 टर्म्स आहेत, 2 टर्म्स असतील तर याचं सेपरेट आणि याचं सेपरेट लिमिट लिहू शकतो मी. हेच त्याचं सिम्प्लिफिकेशन असणार आहे. तर पहिल्या टर्मचं लिमिट आणि दुसऱ्या टर्मचं लिमिट वेगळं वेगळं लिहिणे. आणि इथं हा जो लिमिट आहे हा पूर्णपणे या सगळ्यासाठी आहे, या सगळ्या टर्मसाठी आहे. तर याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल, फक्त खालच्या टर्मसाठी हा लिमिट लिहू शकतो आपण 1 अपॉन लिमिट ऑफ द टर्म, 1 अपॉन लिमिट ऑफ दिस. याचं लिमिटचं स्वरूपाचं फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. इथं देखील बघा, आता काय सिम्प्लिफिकेशन, इथं 2 टर्म्स आहेत बरं का. याचं चिन्ह म्हणजे भागाकार आहे, म्हणजे ही न्यूमरेटरची टर्म आहे, याचं वेगळं लिमिट डिवायडेड बाय डिनॉमिनेटरच्या टर्मचं लिमिट. या पद्धतीने त्याला लिहू शकतो आपण, ते लिमिट ऑफ न्यूमरेटर अपॉन लिमिट ऑफ डिनॉमिनेटर. त्यामुळे या दोन्ही स्टेपमध्ये फार विशेष असं काही नाही. तर लिमिट इथं सेपरेट करून दिले, इथं वरच्याचं लिमिट आणि खालच्याचं लिमिट. वर 1 असल्यामुळे त्याला लिमिट लिहिलेलं नाही मी, कारण की 1 कॉन्स्टंट आहे. इथं वरच्याचं लिमिट वेगळं आणि खालच्याचं लिमिट वेगळं, म्हणजे लिमिट वेगळे वेगळे करणं हे या स्टेपमध्ये झालेलं आहे. आता पुढे एकदम सुरुवातीला मी जे सांगितलं होतं सुरुवातीच्या स्लाइडमध्ये, की इथं जर डेल्टा एक्स असेल तर इथं देखील डेल्टा एक्स असला पाहिजे. म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तेच तिथं लिमिट असलं पाहिजे. इथं बघा बघू, डेल्टा एक्स इथं देखील आहे आणि इथं देखील डेल्टा एक्स आहे. फक्त
इथं डेल्टा एक्स आणि इथं काय डेल्टा यू, त्यामुळे त्याच्यामध्ये असलेला बदल बघायचा. इकडं एक्स आणि इकडं काय यू. ही फार महत्वाची स्टेप आहे. हे स्टेटमेंट आपल्या थेरम मध्ये असलंच पाहिजे. आता काय करायचं, मला हे डेल्टा यू आणि डेल्टा एक्स दोन वेगळे वेगळे दिसायलेत. मग या डेल्टा यू ला तर बदलू शकत नाही. फक्त इथं काय करायचं, या डेल्टा एक्सचं रूपांतर डेल्टा यू मध्ये करायचं. आणि ते करण्यासाठी काय करायचं, तर सुरुवातीच्या स्टेटमेंटचा आधार घ्यायचा की ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा यू ऑल्सो टेंड्स टू 0. आणि असं लिहिल्यामुळे काय होतं माहिती का, या डेल्टा एक्सचं रूपांतर आपण डेल्टा यू मध्ये करू शकतो डायरेक्टली. आणि मग पुढच्या स्टेप मध्ये काय लिहिणार बघा, हाच जो डेल्टा एक्स आहे त्याचं रूपांतर कशामध्ये केलं, डेल्टा यू मध्ये केलं. आणि हे सगळं करून त्याला 1 म्हणलेलं आहे मी. बाकीच्या दोन्ही टर्म्स ॲज इट इज आहेत, याच्यामध्ये काहीही बदल नाही, याच्यामध्ये काहीही बदल नाही. फक्त बदल जो आहे तो डेल्टा एक्सचं रूपांतर डेल्टा यू मध्ये केलं. आणि ते का केलं ते इथं लिहिलेलं मी. आता असाच प्रकार, सेम प्रकार या थेरम मध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये करायचं आपल्याला. आता इथं देखील बघू, सेम सेम टर्म्स आहेत का बघू. इथं डेल्टा एक्स ला डेल्टा एक्स मॅच झाला का, मॅच होतोय. इथं मात्र आता तुम्हाला लक्षात येतंय की इथं आहे डेल्टा एक्स पण इथं आहे डेल्टा वाय. मी या टर्म मध्ये तर बदल करू शकत नाही, त्यामुळे काय करावं लागणार आहे मला, इथं या डेल्टा एक्सचं रूपांतर डेल्टा वाय मध्ये करावं लागणार आहे. पण लिहिताना अशाच पद्धतीने लिहायचंय मला. त्याच्यासाठी मी काय करणार, ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय टेंड्स टू 0 लिहिणार. आणि हे लिहिलं हा बदल केला केला मी काय करू शकतो, या डेल्टा एक्सचं रूपांतर डेल्टा वाय मध्ये करू शकतो. आणि इथं तो बदल केलेला मी. आता प्रत्येकाला दिसत असेल, इथं डेल्टा एक्स मला नाही का हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या टर्म्स होत्या, त्याचं एका टर्म मध्ये रूपांतर केलं या स्टेटमेंटनी. फार महत्वाची स्टेटमेंट आहे ही. सिमिलरली इथं तुम्हाला दिसत असेल, आता इथं बघा, इथं देखील डेल्टा टी मॅच होतोय, डेल्टा टी मॅच होतोय. इथं डेल्टा टी डेल्टा एक्स आहे, फक्त फरक इथंच पडतोय आपल्याला, इथं फक्त फरक पडतोय. त्यामुळे नाही का आधी सांगितल्याप्रमाणे याच्यात मी बदल करू शकत नाही, जो काय बदल आहे तो याच्यामध्ये करायचा आहे. त्यामुळे सुरुवात या स्टेप पासून की ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा एक्स टेंड्स टू 0 या पद्धतीने त्याला मी लिहिणार. आणि त्यामुळे काय मिळतंय मला इथं, आता या डेल्टा टीचं रूपांतर डेल्टा एक्स मध्ये करण्यात मी यशस्वी झालेलो आहे. आणि प्रत्येक ठिकाणी इथं तुम्हाला दिसत असेल, याला मी नंबर 1 म्हणलेलं आहे, याला मी नंबर 1 म्हणलेलं आहे, याला देखील मी नंबर 1 म्हणलेला आहे. प्रत्येक म्हणून तिन्ही थेरम मध्ये एकदम सारख्या सारख्या पद्धतीनंच बदल होतात. आता याच्यानंतर काय करायचं ते बघा. राईट साईडचा भाग, हे जे वाकडे वाकडे डेल्टा आहे, त्या डेल्टाचं रूपांतर डी मध्ये करायचं आहे. त्यासाठी राईट साईडचा विचार करू. राईट साईड मध्ये काय सांगितलं इथं, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. स्टेटमेंट कडे पण जायचं नाही, इथं राईट साईडला दिसतंयच. मग इथं काय लिहिणार मी, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू अँड यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. हे त्यांनी दिलेलं आहे, स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे मी या दोघांच्या ठिकाणी काय करू शकतो ते बघा. हे स्टेटमेंट डेल्टा वाय बाय डेल्टा यू अँड लिमिट डेल्टा यू टेंड्स टू 0 च्या ठिकाणी dy बाय du लिहू शकतो. कारण की डिफरन्शिएबलची डेफिनेशनच तशी आहे की y जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u असेल तर त्याला मी dy बाय du या पद्धतीने लिहू शकतो. आणि u जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल तर du बाय dx मी या पद्धतीने लिहू शकतो, डेल्टा u बाय डेल्टा x व्हेन लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0. म्हणजे मला उजव्या बाजूचे तरी नाही का जे जे वाकडे वाकडे म्हणजे डेल्टा होते ते सरळ सरळ केले मी. सिमिलरली इथं उजव्या बाजूला काय की y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तर याचं देखील या डेल्टाचं रूपांतर काय करणार मी, डी मध्ये करणार की डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स व्हेन लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 इज dy बाय dx. आणि जे मिळेल त्याला सेकंड म्हणलेलं आहे, जे मिळेल त्याला सेकंड म्हणलेलं आहे. आता तिसरं स्टेटमेंट मध्ये काय येणार, कोणाचे डिफरन्शिएबल फंक्शन आहे, की इथं देखील तुम्हाला राईट हँड साईडला बघितल्यावरच लक्षात येते की dy बाय dt आहे, म्हणजे डेल्टा वाय बाय डेल्टा टी. तर y हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आणि x देखील डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t आहे. त्यामुळे स्टेटमेंट त्याच पद्धतीने करू आपण, as y is a differentiable function of t and x is a differentiable function of t. या डेल्टा आणि डेल्टाचं रूपांतर सरळ करूया डेल्टाला आणि त्याचं d मध्ये रूपांतर करूया. डेल्टा y बाय डेल्टा t लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 is dy बाय dt and डेल्टा x बाय डेल्टा t when डेल्टा t टेंड्स टू 0 is dx बाय dt. आणि याला देखील काय म्हणलेलं आहे आपण, सेकंड. या फर्स्ट मधला हा जो राईट हँड साइड आहे, आता तो राईट हँड साइड मी याच्याने रिप्लेस करणार. इथला राईट हँड साइड मी या
dy बाय dx ने रिप्लेस करणार. इथला राईट हँड साइड मध्ये ह्या दोन्ही टर्म्सनी रिप्लेस करणार आहे मी. तर पुढे जाऊन बघा फ्रॉम 1 and 2 बघा तिन्हीकडे एक सलग लिहिलेलं आहे मी समान पद्धतीनं, काही प्रूफ मध्ये बदल नाही. स्टेटमेंट नंबर ऑफ स्टेटमेंट सेम आहेत प्रत्येक ठिकाणी, की राईट हँड साइडला जे जे डेल्टा होते त्याचं रूपांतर मी डी मध्ये केलेलं आहे. आता राईट हँड साइड झालं, मला आता लेफ्ट हँड साइडला सरळ करायचं आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइडचे जे डेल्टा आहेत त्याचं रूपांतर डी मध्ये करायचं आहे मला. आता त्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकच पद्धतीचं स्टेटमेंट मी वापरणार आहे. ते स्टेटमेंट नीट लक्ष द्या. इथं हेच म्हणणार आहे ऍज लिमिट ऑन RHS एक्झिस्ट अँड फायनाईट, त्याचमुळे लिमिट ऑन LHS ऑल्सो एक्झिस्ट. हेच स्टेटमेंट प्रत्येक ठिकाणी, काही बदल नाही स्टेटमेंट मध्ये. ऍज लिमिट ऑन RHS एक्झिस्ट अँड फायनाईट देअरफॉर लिमिट ऑन LHS ऑल्सो एक्झिस्ट. आता हे लिमिट एक्झिस्ट होतंय आणि फायनाईट आहे, याचाच अर्थ हे लिमिट देखील काय होतंय, एक्झिस्ट होतंय. आणि हे लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर त्या डेल्टाचं रूपांतर मी कशामध्ये करू शकतो, डी मध्ये करू शकतो. त्यामुळे प्रत्येक डेल्टाला डी मध्ये लिहिलेलं आहे. डेल्टा वाय बाय डेल्टा एक्सचं रूपांतर dy बाय dx आणि त्याचं लिमिट काढून टाकायचा. हा झाला पहिला थिअरम संपला. इथं देखील डेल्टा आणि डेल्टाचं रूपांतर डी मध्ये करायचं. दुसरा थिअरम इथं संपला, डेल्टा आणि डेल्टाचं रूपांतर डी मध्ये करायचं आणि इथं तिसरा थिअरम संपतोय. प्रत्येक ठिकाणी डिनॉमिनेटर असल्यामुळं इथं या दोन गोष्टी विसरायच्या नाही, की dy बाय dx लिहिल्यानंतर dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. इथं dx बाय dt लिहिल्यामुळे dx बाय dt नॉट इक्वल टू 0. त्यामुळे मला खात्री आहे पूर्णपणे की प्रत्येकाला तीनही थिअरम कसे करायचे ते कळालेलं असेल. कधी कधी थिअरम विचारल्यानंतर त्याच्या खालोखाल एक प्रत्येकाचा सम विचारलं जातं, त्यामुळे त्याला रायडर असं म्हणतात. प्रॉब्लेम्स आफ्टर द थिअरम्स, एक छोटा एक मार्काचा असा प्रश्न विचारला जातो, ते आपण बघू. प्रत्येकासाठी एक मी हे झालेले आहेत या पद्धतीचे प्रश्न आपण करून, पण थिअरमच्या खालोखाल कधी कधी एक प्रश्न विचारला जातो, तो बघूया. आता इथं y इज इक्वल टू साइन ऑफ एक्स स्क्वेअर दिलेलं आहे, तर हे म्हणतात थिअरमचा वापर करून dy बाय dx काढा. या आतल्या इनर फंक्शनला u म्हणून कन्सिडर करायचं. u इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, याला u कन्सिडर केल्यामुळं y कसा लिहिता येईल, y इज इक्वल टू साइन ऑफ u. आणि मग आपण थिअरमच्या स्टेटमेंटकडे जातं, कारण हे स्टेटमेंट वापरूनच हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मग dy बाय du साइन u चा विथ रिस्पेक्ट टू u काय मिळणार आहे मला, d बाय du ऑफ साइन u. आणि du बाय dx म्हणजे या u चा हा जो u आहे एक्स स्क्वेअर इथं ठेवलेला आहे, एक्स स्क्वेअर म्हणजे तो इथं मिळालेला आहे मला, तर d बाय dx ऑफ एक्स स्क्वेअर. साइन u चा विथ रिस्पेक्ट टू u घेतोय मी, म्हणजे मला काय मिळतोय कॉस u. आणि एक्स स्क्वेअरचा विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे काय मिळतंय मला 2x. आणि मग सगळ्यात शेवटी ही u ची जी व्हॅल्यू आहे, u म्हणजे कोण होता, एक्स स्क्वेअर होता, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू डायरेक्टली इथं सबस्टिट्यूट करतो, म्हणजे मी काय लिहितो, मी कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 2x. नुसतं बघितल्या डायरेक्टली करू शकतो आपण. खरं तर साइन ऑफ एक्स स्क्वेअर म्हटल्यावर साइनचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढणे तो येतो कॉस, आणि एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढणे 2x. पण थिअरमच्या खालोखाल हा प्रश्न विचारला तर थिअरम मध्ये ज्या पद्धतीनं आपण केलेलं आहे त्या पद्धतीनंच त्यांना सोडून दाखवावं लागतंय, हे लक्षात ठेवा. याला रायडर असं म्हणतात. आता इनव्हर्स फंक्शन मध्ये y इज इक्वल टू 2x प्लस 5 असं जर दिलं असेल तर dx बाय dy काढायला सांगितलेलं आहे. तर ते कशा पद्धतीनं काढायचं ते बघा, dx बाय dy. तर आपल्याला स्टेटमेंट काय सांगतात, dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2x प्लस 5. पहिल्यांदा तर dx बाय dy आपला फॉर्म्युला काय आहे dx बाय dy चा, इथं फॉर्म्युला सांगतो की dx बाय dy इज 1 अपॉन dy बाय dx. त्यामुळे मी पहिल्यांदा dy बाय dx ची व्हॅल्यू काढणार. मग याचा dy बाय dx म्हणजे काय, याला विथ रिस्पेक्ट टू x नी डिफरन्शिएट करतो. 2x चा 2 कोएफिशिएंट, x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 5 हा कॉन्स्टंट असल्यामुळे 0. 2 into 1 is 2 plus 0 is 2. तर dy बाय dx किती मिळाला 2, आणि मला काढायला सांगितलं dx बाय dy. मग या फॉर्म्युल्याप्रमाणे इथं फक्त dy बाय dx ची किंमत ठेवायची, जे की काय मिळणार मला 1/2. हा थिअरमच्या खालोखाल प्रश्न विचारला असतो, हा अशाच पद्धतीनं सोडवायचा. आणि शेवटचा भाग पॅरामेट्रिक फंक्शन मध्ये. आता x इज अ फंक्शन ऑफ t आणि y इज ऑल्सो फंक्शन ऑफ t असं दिलेलं आहे. तर dy बाय dx काढायला सांगतात. पहिल्यांदा dy बाय dt काढू. y चा विथ रिस्पेक्ट टू t घ्यायचा, 5 कोएफिशिएंट आहे आणि t स्क्वेअरचा 2t, त्यामुळे 5 2 जा 10t हा dy बाय dt मिळालेला आहे. त्यानंतर dx बाय dt हा x घ्यायचा आणि विथ रिस्पेक्ट टू t ने डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. तर d बाय dt ऑफ x इज 2t क्यूब ॲज इट इज.
then 2 is a coefficient and derivative of t cube is 3t square, and 2 into 3 is 6t square, and finally they are asking us to find the value of dy by dx. So we'll use this formula for the parametric. Dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. So let me replace the values of these two things. Dy by dt is nothing but 10t and dx by dt is 6t square. Hereafter I will be able to cancel this out. T and t, 1t gets cancelled. Out of this only 2 5s are 10 and 2 3s are 6 will be remaining. So it's a 5 upon 3t. तर थिअरमच्या खालोखाल एक एक प्रश्न जर विचारला तर त्या थिअरमचा वापर करूनच सोडवायचं. असं अशा पद्धतीनं हे एक एक रायडर सोडवायचं थिअरमच्या नंतर. आणि इथं आपल्याला डेरिव्हेटिव्हचा पूर्णपणे भाग संपतोय.